तर आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मकर संक्रांतीच्या दिवशी ना आमच्याकडे अशा प्रकारे विडे घेतले जातात, ओसा घेतला जातो. तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी व्हिडिओमध्ये पुढे शेअर केलेलंच आहे. पण त्या अगोदर सणासुदीला आमच्याकडे पुरणाचा नैवेद्य केला जातो, पुरणपोळी केली जाते नैवेद्यासाठी. तर इथे सुद्धा ना माझी तीच तयारी सुरू आहे. सकाळी उठल्यानंतर घरातली सगळी आवराआवर झाली, झाडलोट वगैरे झाली आणि त्यानंतर ना लगेचच माझी तयारी करून मी आले किचनमध्ये. आता इथं ना अगोदर मला डाळ शिजत घालायची आहे, जेणेकरून माझी बाकीची कामं होईपर्यंत डाळ वगैरे व्यवस्थित शिजेल. तर 1 ग्लास एवढी डाळ मी शिजायला टाकली होती, कारण एक टायमिंगच्याच पोळ्या होतील एवढ्याच मला करायच्या होत्या. थोडंसं कुकरमध्ये पाणी कोमट करून घेतलं आणि पुरण ना कुकरमध्ये शिजायला ठेवलं, जेणेकरून ते पटकन शिजून तयार होईल. तसं तर टोपामध्ये सुद्धा ठेवतो, पण त्याच्यामध्ये ना शिजायला भरपूर वेळ लागतो. पण कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम छान व्यवस्थित शिजली जाते. आता इथं लगेच डाळ शिजवून घेतल्यानंतर पाणी वगैरे काढून घेतलं आणि लगेचच इथं आमटी जी आहे ती सुद्धा फोडणीला दिली आणि बाकीची तयारीसुद्धा मी अगदी पटपट सगळी करून घेतली. आता इथं मला पुरणसुद्धा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं होतं, तर पुरणाच्या चाळणीनेच मी करून घेते. पण माझ्याकडे पुरणाची चाळणी सापडत नव्हती, म्हणून मी आपली रेग्युलरची जी पीठ चाळायची चाळण असते तर त्याच्यानेच मी व्यवस्थित पुरण जे आहे ते बारीक वगैरे करून घेतलं. आता एकदा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं ना की भरपूर सगळी तयारी लागते आणि खूप उशीर लागतो. आता त्यानंतर ना इथे आम्ही गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करतो. आता मी जेव्हा ऑफिसला जायचे ना तेव्हासुद्धा बऱ्याच माझ्या मैत्रिणी होत्या ना, त्यांच्याकडे मैद्याच्या वगैरे पुरणपोळ्या केल्या जायच्या. पण आमच्याकडे ना गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या करतात आणि मस्त अशा मऊ लुसलुशीत राहतात. अगदी 2 दिवस झाले ना तरी पोळ्या छान मऊ होतात आणि मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या, अशा सगळ्या पोळ्या मी छानपैकी तयार करून घेतल्या. आता इथं ना पुरणपोळीचा स्वयंपाक करताना बाकीची सगळी कामं ना ती मी अजिबातच केली नव्हती. ती सगळी कामं मी तशीच ठेवून दिली होती, कारण ओसासुद्धा दुपारनंतर घ्यायचा होता. पण आता पोळ्यांचं जेवण म्हटलं ना की भरपूर वेळ लागतो हे सगळं तयारी करायला, आवराआवर करायला. आणि गरम गरम पुरणपोळ्यांचं जेवण सगळ्यांना घरातल्यांना दिलं ना तर जरा बरं वाटतं, कारण गरम गरम थंडीमध्ये जेवणसुद्धा चांगलं जातं. आता लगेचच इथे भजीसुद्धा तळून घ्यायची होती मला. भजीसुद्धा तळून घेतली. आता बघू शकता पुरणपोळ्या मी व्यवस्थित बनवून डब्यामध्ये ठेवून दिलेले आहेत, कारण नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि मग घरातल्यांचं जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी आटोपून घेईन. आता थोडीशी भजी मी तळून घेतली आहे, थोडीशी अजून तळती आहे. तोपर्यंतच लगेच हे सगळं तयार करून घेतलं, एका साईडला घेतलं आणि लगेच आता मी नैवेद्याचं ताट पण भरून घेईन आणि घरातल्या सगळ्यांना जेवणसुद्धा वाढून देईन, म्हणजे त्यांची जेवणंसुद्धा गरम गरम होतील. आणि त्यानंतर मला बाकीची माझी तयारी करून पुढचं मंदिरामध्ये वगैरे जायचं आहे. आता इथं गुळवणीसुद्धा करून घेतलेलं आहे, आमटीसुद्धा छानपैकी तयार झालेली आहे. तर आता ना इथे जेवणाचं ताट मी तयार करून घेते. पहिलं देवाला नैवेद्य दाखवते आणि तेच ताट मग आम्ही जेवणासाठी घेतो. कारण का आता नैवेद्याचं ताट जर गाईला वगैरे द्यायचं म्हटलं ना तर इकडं शहरामध्ये ना गाई वगैरे काही भेटत नाही आणि मग त्याच्यामुळं ते असं कचऱ्यात टाकून द्यायला पण बरं नाही वाटत. मग जे ताट नैवेद्याला देवाला दाखवते ना तेच ताट नंतर शेवटी मी स्वतःला जेवणासाठी घेते. तर इथं सगळं जेवण वगैरे पहिलं वाढून घेते, त्याचसोबत ना यांनासुद्धा आणि घरातल्या सगळ्यांना जेवण वगैरे वाढून देते, म्हणजे त्यांचं जेवण होईल. आणि त्यानंतर बरीच पुढची कामं आहेत, भांडी घासायची आहेत. त्यानंतर आज ना बरेच सगळे कपडे जे आहेत ना तर ते सुद्धा धुवायला टाकलेले आहेत, ते सुद्धा मला सगळं आवरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबतच औषधाची माझी जी काही तयारी आहे ना ती सुद्धा सगळी तयार करून घ्यायची आहे. आता इथं जेवणं वगैरे सगळ्यांची झाली, मी सुद्धा छान तयार झालेली आहे. साडी नेसलेली आहे आज, कारण मंदिरात जायचं आहे मला ओसा घेण्यासाठी. तर आमच्याकडे ना असा पानांचा ओसा घेतला जातो, विडे घेतले जातात अशा प्रकारे. तर त्याचीच इथं मी तयारी करत होते. तर इथे खायची पानं लागतात आणि त्याचबरोबर बाकीचं जे काही साहित्य असतं ना तर ते सुद्धा व्यवस्थित मी सगळं जे आहे ते काढून ठेवलं होतं. तर तेच आता इथं एकदा परत चेक करून घेते आणि मग पुन्हा सगळं एकदा भरून पिशवीमध्ये घेऊन मला जायचं आहे, कारण पुन्हा एखादी वस्तू विसरले ना तर ती इथेच विसरून जाणार. तरी पण एवढं सगळं मी चेक केलं ना आणि जाता जाताना माझ्याकडून ते तिळगुळाचा डबा होता ना तो घरी सगळ्यांना दिला आणि तो घरामध्येच राहिला. मग तिथं गेल्यानंतर ना मला परत पुन्हा दुसरे तिळगुळ घ्यावे लागले. तर असो, आता इथं मी आली आहे मंदिरामध्ये. आता गावाला ना विडे किंवा ओसे हे ना सगळे एकत्र बायका बायका येऊन असं छान ग्रुपमध्ये घेतले जातात. पण इथं ना प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते आणि त्यामुळं मग सगळेजणी भेटतात असं नाही. मग मी काय करते, दरवर्षी अशा प्रकारे मंदिरामध्ये जाते. तिथं छान भरपूर सगळ्या बायका असतात, हळदी कुंकू छान होतं आणि मस्त प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते आणि छान प्रकारे सगळं मला व्यवस्थित तिथं करता येतं, त्यामुळं मी मंदिरामध्येच जाते. तर आता ना यावर्षी संक्रांतीचे विडे जे आहेत ना तर ते दुपारी 3 नंतर घ्यायचे होते. तर आता ना आम्ही गेलो होतो ना तर ते सुरुवातीला एक्झॅक्टली 2:45 वाजता आम्ही गेलो होतो आणि 3 वाजता आम्ही सुद्धा इथं सुरुवात केली. तर आम्हीच सगळ्यात अगोदर पोचलो होतो, त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नाही भेटली. संध्याकाळी मात्र मंदिरामध्ये भरपूर गर्दी झाली होती आणि आम्ही मात्र यावेळी भरपूर लवकर गेलो होतो, म्हणजे सुरुवात आमच्यापासूनच झाली
आता इथे ना मस्त असं सवासनी 5 बोलवून त्यांना हळदी कुंकू देऊन त्यानंतर हे जे विडे मी मांडून घेतले होते तर ते विडे आपल्या ओटीमध्ये घालतात, उखाणे वगैरे घेतले जातात. तर खूप मस्त वाटतं. छान असं हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम असतो, ओसा घेण्याचा, विडे घेण्याचा. तो अशा प्रकारे मंदिरामध्येच करते मी, त्यामुळे छान वाटतं. आता हळूहळू ना सगळ्या बायका तिथे यायला लागल्या होत्या, कारण 3 नंतर मुहूर्त होता, त्यामुळे घरातली सगळी आवराआवर करून निवांतपणे सगळं स्वतःचं वगैरे आवरून छान तयार होऊन सगळ्याजणी येत होत्या. तर अशा प्रकारे इथे माझा हा ओसा आणि विडे घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आता कोणी ओसा घ्यायचं म्हणतात, विडे घ्यायचं म्हणतात. तर अशा प्रकारे हे जे आहेत ते विडे माझ्या ओटीमध्ये घातलेले आहेत 5 सवासनींनी. त्यानंतर ना तुळशीला वगैरे नमस्कार करायचा आणि त्यानंतर हे विडे जे आहेत ना तर ते काढून ठेवायचे. तर आता इथे आले मी तुळशीपाशी, तुळशीला नमस्कार वगैरे करते आणि त्यानंतर माझं संक्रांतीचे ओसे घेण्याचा हा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित झालेला आहे. आता त्यानंतर ना मी जेवण करून गेले नव्हते, घरी आल्या भरपूर भूक लागली, त्यामुळे पटकन फक्त चेंज केलं आणि लगेचच जेवायला बसले. कारण बाकीचे म्हटलं सगळी आवरावर आहे ना ती नंतर करूया, अगोदर आपलं पोटोबा करून घेऊया, म्हणून लगेच आल्याला मस्त पुरणपोळीचं जेवण करून घेतलं. आणि त्यानंतर आता राहिली होती ही माझी घरातली सगळी कामं. आता सणासुदीचं आणि पुरणपोळीचं जेवण म्हटलं ना भरपूर पसारा निघतो. पहिलं किचन वगैरे साफ करून घेतलं, त्याच्यानंतर मी मगाशी जसं म्हटलं होतं आज भरपूर सगळे कपडे जे एक्स्ट्राचे आहेत अंथरुणं वगैरे ती सुद्धा धुवायला काढली होती. ती सगळं मशीन वगैरे झाली होती, ते सुकत घातले. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला थोडंसं दूध वगैरे घ्यायला बाहेर जायचं होतं आणि किराणा पण घ्यायचा होता, तो सगळं घ्यायला बाहेर गेले आणि ते सगळं घेऊन पुन्हा घरी आले. कारण आज संध्याकाळी सुद्धा जेवणाचं काही टेन्शन नव्हतं, कारण पुरणपोळ्याचं जेवण होतं, फक्त मला पोळ्या ताज्या बनवायच्या होत्या. तर चला अशा प्रकारे गेले. थोडासा तांदूळ पण मला घ्यायचा होता, भरपूर सगळी व्हरायटी होती आणि खूप इकडे ना तांदूळ वगैरे महाग आहेत, पण असो आपल्याला जे आवडतं ते आपण थोडाफार स्वस्त असू किंवा महाग असू ते घेतोच. तर मला तांदूळ घ्यायचा होता आणि अजून 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी घरी आले. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चलो बाय.